तर जरांगे पाटलांना मुंबई पोलिसांची नोटीस। लवकरच आझाद मैदान रिकामं करा असा उल्लेख नोटिशीत करण्यात आलेला आहे। गेल्या 5 दिवसांपासून जरांगे पाटलांचं आझाद मैदानावर उपोषण सुरू आहे। त्या उपोषणाच्या पार्श्वभूमीवर राज्यभरातून मराठा आंदोलक कानाकोपऱ्यातून मुंबईत येताना पाहायला मिळतात, ज्यामुळे मोठी गर्दी मुंबईत झाली आहे। अधिक अपडेट या संदर्भात घेणार आहोत आमचे प्रतिनिधी विजय चिडे यांच्याकडून। विजय, काय अधिक माहिती आहे या नोटिशी संदर्भात? जर पाहिलं गेलं तर जरांगे पाटील यांचं मागील 5 दिवसापासून आझाद मैदानावरती उपोषण सुरू आहे। मात्र मनोज जरांगे पाटील यांना जर पाहिलं गेलं तर ते 1 दिवसाची परवानगी उपोषणाची देण्यात आली होती। त्यानंतर वाढीव परवानगी जी आहे आजची दिल्यात आणि त्याचबरोबर आझाद मैदानावरती केवळ 5000 लोकच येऊ शकतात असं देखील अटी शर्तीच्या या निमित्त जी आहे ही परवानगी देण्यात आली होती। मात्र जर पाहिलं गेलं कुठेतरी नोटीस जी 5000 लोकांची दिली आहे त्यापेक्षा अधिक लोक जे आहेत ते आता आझाद मैदानावरती येत आहेत आणि त्यामुळे आता आझाद मैदान पोलिसांकडून जे आहेत आता मनोज जरांगे पाटील यांच्या शिष्टमंडळाला जे आहे ते नोटीस देखील पाठवण्यात आलेले आहे। आझाद मैदान लवकर खाली करा असं देखील सांगण्यात आलंय। काल हायकोर्टाने हे आंदोलन जे आहे त्याविरुद्ध असल्याचं मान्यता पाहायला मिळतं। कारण परवानगी नसताना तुम्ही आंदोलन करत असलं तर त्यांनी मला 1 दिवसाची परवानगी दिली। त्यानंतर तुम्ही सकाळी 10 ते सायंकाळी 6च्या नंतर जे आहे त्या ठिकाणी आंदोलन करू शकत नाही असं देखील हायकोर्टाने टिप्पणी जी आहे ती केली त्यांना पाहायला मिळते। त्याच अनुषंगाने आज पोलिसांनी जे आहे पोलिसांना हे आदेश देण्यात आले होते। त्यामुळे पोलिसांनी आता मनोज जरांगे पाटील यांच्या शिष्टमंडळाला नोटीस दिलेली आहे। यामध्ये मनोज जरांगे पाटील यांनी हे आझाद मैदान जे आहे ते तात्काळ खाली करावा असे नोटीसमध्ये उल्लेख करण्यात आलेला आहे। विजय, याचा आंदोलनावर काय परिणाम होऊ शकतो? नक्कीच जर पाहिलं गेलं तर सध्या जर मनोज जरांगे पाटील यांची प्रकृती जी आहे ती खाली होत जात आहे, त्याच अनुषंगाने मराठा समाज आक्रमक होत आहे। जर आझाद मैदान खाली करण्याची नोटीस बाजूने ही जर समाजाला कळलं तर समाज आक्रमक होण्याची शक्यता आहे जी वर्तवली जात होतं। कारण आज मुंबईमध्ये जर पाहिलं गेलं तर लाखोच्या संख्येने जे आहे ते मराठा समाज मुंबईमध्ये दाखल झालेला आहे आणि मनोज जरांगे पाटील यांना पाठिंबा देत आहे। मात्र कुठेतरी सरकारकडून जाणूनबुजून हे आरक्षण आंदोलन जे आहे ते गालबोट लावण्याचा प्रयत्न केला जात आहे। त्यामुळे आंदोलन हायजॅक केल्याचा प्रयत्न केले जात असल्याचा देखील आंदोलकाची प्रतिक्रिया आपल्या समोर येतात ते पाहायला मिळतात। त्याचमुळे आता ही नोटीस बाजूली असं देखील आता हे म्हणू शकतात। त्यामुळे मुंबईत कुठेतरी जे शांतता चालू आहे ती कुठेतरी शांतता निर्माण होऊ शकते। कारण आझाद मैदानावरती सध्या शांततेचं उपोषण जे आहे ते मनोज जरांगेंचं सुरू आहे। मात्र या ठिकाणून त्यांना उठवण्याची परवानगी नोटीस मागवलेली आहे आणि आता ही जर पाहिलं गेलं तर मोठा समाज जो आहे तो या ठिकाणी आहे आणि समाजाला ज्यावेळेस लक्षात येईल की मनोज जरांगे पाटील यांच्या उपोषणाला कुठेतरी थोडा घातला जात आहे त्यानंतर समाज आक्रमक होण्याची देखील भूमिका ठेवू शकतो असा अंदाज जो आहे तो वर्तवला जात आहे। विजय, आपण बघितलं मनोज जरांगे पाटलांचा हट्टीपणा एकीकडे सुरू आहे, उपोषणावर ते ठाम आहे। मुंबई आपण आरक्षण मिळाल्याशिवाय सोडणार नाही असं ते म्हटलेलं आहे। या हट्टीपणावर आता या नोटिशीचा काही परिणाम होऊ शकतो का? मनोज जरांगे काही वेगळी भूमिका घेऊ शकतात का? नक्कीच जर पाहिलं तर मागील काही दिवसापासून आम्ही सरकारला सांगितलं होतं आमचं आरक्षण द्या। 4 महिन्यापूर्वीच मुख्यमंत्र्यांना कळवलं होतं, सरकारलाही कळवलं होतं असं मनोज जरांगे पाटील यांनी म्हणलेलं आहे। त्यामुळं आम्हाला मुंबईत देखील यायचं नाही, आमचं आरक्षण आम्हाला द्या अशी प्रतिक्रिया जी आहे ती मनोज जरांगे पाटील यांनी दिली। आम्हाला आरक्षण न दिल्यामुळे आम्हाला मुंबईत यावं लागतं आणि आंदोलन करण्याचा हा आमचा अधिकार आहे। आम्ही कायद्याच्या आणि नियमाच्या चौकटीत राहून आंदोलन करत आहोत अशी देखील प्रतिक्रिया जी आहे ती मनोज जरांगे पाटील यांनी दिल्याची पाहायला मिळाली होती। सरकारने आम्हाला आरक्षण द्यावं, आम्ही तात्काळ उठू असं देखील म्हणलेलं आहे। मात्र जोपर्यंत सरकार आरक्षण देत नाही तोपर्यंत आम्ही आझाद मैदानावर उठणार नाही। सरकारने आम्हाला गोळ्याही घातल्या तरी आम्ही या ठिकाणी मरून पण उठणार नाही अशी प्रतिक्रिया मनोज जरांगे पाटील यांनी दिल्याची पाहायला मिळाली। जी विजय, तुमच्याकडून अधिक अपडेट या संदर्भात घेत राहू। तुर्तास धन्यवाद या सविस्तर माहिती संदर्भात। तर नोटीस बजावण्यात आलेली आहे या आंदोलनासंदर्भात, त्यामुळे आता या आंदोलनावर या नोटिशीचा काही परिणाम होतो का हे पाहणं महत्त्वाचं आहे। एकीकडे मुंबईमध्ये मराठा आंदोलकांच्या या गर्दीमुळे मोठा त्रास मुंबईकरांना सहन करावा लागतोय आणि त्याच पार्श्वभूमीवर आता ही नोटीस बजावण्यात आलेली आहे। मनोज जरांगे आपल्या भूमिकेवर ठाम आहेत। जोपर्यंत आरक्षण मिळत नाही तोपर्यंत मुंबई सोडणार नाही असं त्यांनी म्हटलेलं आहे।